जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। 2 दिवसांपूर्वी जमियतुल कुरेश या संस्थेच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गोरक्षक सुधीर बहिरवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। या निवेदनाची बातमी जनशक्ती न्यूजने प्रसिद्ध केली होती। आज या प्रकरणातील दुसऱ्या बाजूची माहिती समोर आली आहे। गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, मी कथित गोरक्षक नसून सोलापूर जिल्हा प्राणी क्लेश सोसायटी या शासकीय संघटनेचा अधिकृत पदाधिकारी आहे। त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आणि त्यांचे पूर्ण खंडन केले। बहिरवाडे यांनी पुढे म्हटले की माझ्यासह इतर गोरक्षकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे। गोशाळेविषयीही त्यांनी आपले आक्षेप व्यक्त केले। ते म्हणाले, आम्ही खरे गोरक्षक आहोत आणि गोरक्षणासाठी निष्पक्ष व प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। म्हशींच्या कत्तलला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी शासनाने ठरवलेले नियम आणि कायद्याचे पालन कुरेशी समाजाने करावे। सुधीर बहिरवाडे यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। या प्रकरणामुळे पोलिसांपुढे जटिल स्थिती निर्माण झाली आहे। निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाई करण्यात ख्याती असलेले सोलापूरचे सुपरिचित कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार हे प्रकरण निश्चितच न्याय, संतुलित आणि कायद्याच्या चौकटीत राहून हाताळतील याची सर्वांना खात्री आहे। त्यांची दूरदृष्टी आणि कार्य करण्याची कौशल्यपूर्ण पद्धत यामुळे या संवेदनशील मुद्द्यावर योग्य तो तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। साहेब, 2 दिवसांपूर्वी तुमच्या विरोधात कुरेशी समाजाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, थेट तुमच्यावर आरोप केलेला आहे, तर काय सांगा? मुळात ती क्लिप मी वाचलेली आहे, म्हणजे बघितलेली आहे की त्यांनी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत। त्यांनी म्हणलेत की आम्ही गाड्या अडवतो, जर्सी ज्या राहू द्या, म्हशीच्या राहू द्या, गाड्या अडवतो आणि आम्ही बेकायदेशीरपणे काम करतो। मुळात मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, मी सुधीर बहिरवाडे जयश्राम। त्यांनी म्हणलेत की कथित गोरक्षक, बघा सोलापूर जिल्हा प्राणी क्लेश सोसायटी ही शासनाची सोसायटी आहे, त्याच्यावर मला शासनाने नेमलेलं आहे आणि माझ्या अंडरखाली सर्वजण आणि आमची गोरक्षणाची संघटना बी सुद्धा अखिल भारत कृषी गोसेवा संघ जे आहे ते भारतातलं पहिलं संघटन आहे गोरक्षणाचं, आहे भारतातलं पहिलं संघटन आणि त्याच्या अंडरखाली सर्वजण काम करतात। म्हणजे संघटना रजिस्टर असणारे संघटनाचे सदस्य असणारे हे कधीच नसतात। आणि मी तर सांगतो की हिंदू म्हणून जे जे जगतात ते सर्व काही गोरक्षकच आहेत। राहिला प्रश्न, त्यांनी म्हणतात की म्हशीचा जर तुम्हाला एवढं हे वाटत असेल तर मी एक निवेदन दिलेलं आहे सरकारला आणि त्याच्यावर आता मी भरपूर मोठा पाठपुरावा करणार आहे। कारण की मी एवढे दिवस आज करू उद्या करून राहिलो तर फक्त निवेदन देऊन थांबलो होतो की ज्या वेळेला म्हशी पकडले जातात, तुम्हाला मी गोशाळेत घेऊन जातो किंवा पत्रकारांना खास स्पेशल फोन लावतो किंवा माझ्या व्हिडिओ ते सुद्धा पाठवतो। एका गाडीमध्ये 22 म्हशी असतात, 15 म्हशी असतात आणि त्या म्हशी ज्या वेळेला गोशाळेत उतरते अर्धे मेलेले असतात आणि ते म्हशी सुद्धा दूध निघतंय। म्हणजे दुधाचे म्हशी सुद्धा त्यांनी कापणार का, हे प्रश्न इथं उपस्थित। गाई तर कापून खाल्ले, त्यामुळे गायाची बी संख्या कमी झालेली आहे, दूध मिळत नाही। मग राहिलेल्या म्हशी बी कापून तुम्ही खाणार का? मग तुम्ही दर रमजानला सुरकुंबा पिता, सुरकुंबाला म्हशीचं दूध आणता, मग ते म्हशीचं दूध तुम्ही पावडरचं आहे का ओरिजिनल म्हशीचं हे सुद्धा तुम्ही बघत नाही। अहो, ते निम्म्याचं दूध पावडरचं असतं, तुम्हाला माहिती सुद्धा नाही आहे। त्यामुळे आम्ही जे रक्षण करतो हे म्हशीचं रक्षण राष्ट्र रक्षण झालं, गोरक्षण हे धर्मरक्षण झालं। त्यामुळे आम्ही करतो ते योग्यच करतो, त्यात वाईट काय करतो आम्ही? तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही बेकायदेशीर करतो किंवा त्याच्यावर कायदा नाही, मग पोलीस स्टेशनला आम्ही दबाव टाकायचा प्रश्नच पडत नाहीये। ऑटोमॅटिक ज्यावेळेला पोलिसाला अशी अवस्था दिसते, पोलीस सुद्धा मनुष्य आहे, ते स्वतःचं टेम्पर आलते त्यांनी कारवाई करतो, हे असा विषय आहे। त्यामुळे आमचा काय प्रश्नच नाही। राहिला जर्शीचा विषय,
की त्यांनी जर्सी म्हणतात. मग तुम्हाला जर जर्सी ही गाय नाही म्हणता, गोसेवा आयोगाने जर्सीला मान्यता दिली नाही, मग तुम्ही पाठपुरावा करायचा ना की बाबा जर्सी गाय नाही आहे तर तुम्ही आम्हाला त्याला परवानगी द्या. तुम्ही कुठल्याही शासनाला कत्तलीसाठी परवानगी मागत नाही. सोलापुरात एक बी कत्तलखाना नाही. त्यांनी जे कत्तल म्हणा लागलेत ना, मी त्यांना अडकू शकतो बेकायदेशीरपणे, तुमचे कत्तलखाने कुठे आहेत म्हणून निवेदन द्या यांना, जे काल आलते ना त्यांना तपासा म्हणून मी उलट करू शकतो. काय राहिला ते सोना अंकुर कत्तलखान्याचा प्रश्न, तिथं सगळं बीप जे आहे ते पूर्ण विदेशाला जातंय. मग इथले बीप दुकानं चालतात कसं हो? अजिबात हे जे बीप दुकानं चालते सगळे बेकायदेशीर आहेत, ते सुद्धा आम्ही बंद करायला लावू. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे एखादा कुठलं म्हैस कापाचं डॉक्टर सर्टिफिकेट आहे का? अहो, म्हैस कापताना डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं की ती म्हैस आता पूर्णपणे बाद झालेली आहे, त्यामुळे कापायला परवानगी म्हणून डॉक्टर सर्टिफिकेट लागतं. पण ज्या कत्तलखान्यात कापणार आहे त्या कत्तलखान्याचं सर्टिफिकेट लागतं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला म्हैस कापल्यानंतर डॉक्टर सर्टिफिकेट, आणि ज्या कत्तलखान्यात कापता ते काय कत्तलखाना कायदेशीर पाहिजे, या दोन गोष्टी बाबी आहेत. मग तुम्ही जर या गोष्टी पाळत नसते तर उलटा आमच्यावर तुम्ही रोज धरता. अहो, मग आता ते कोण डोणगावकर का कोण शेंबड ते MIMचं, त्याला काय माहिती आहे कायद्याचं नाणं? काल लई मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागला होता, त्याच्यावर तर मी अपहरण दावा दाखल करणं, सगळ्या गोरक्षकांना नाव घेतला नाही माझं, त्यांनी गोरक्षक म्हणून घेतलेलं, सगळ्या गोरक्षकाच्या नावाने त्याला FIR दाखल करायला लावणार आहे. अहो, मला एक सांगा, त्याला तेवढं ज्ञान असेल तर ज्या वेळेला त्यांनी म्हणते की मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल करा, मॉब लिंचिंगचा गुन्हा जास्त तुमच्यावरच होईल. परचंडे म्हणून हवालदार होता आपल्या इथं, त्याला गाडीखाली चिरडून मारले गेले. कुठं? त्या मंद्रुपकडं. परत आमच्या गोरक्षकावर या 2 वर्षामध्ये एवढे मोठे मोठे हल्ले झालेले आहेत. परवाचाच हल्ला झाला विजापूर नाक्याला, मग त्याच्या आधी एक हल्ला झाला, अक्षरशः एखादा पाय तुटलेला आहे. मग तुम्ही हल्ले आमच्यावर करता का आम्ही तुमच्यावर हल्ले करतो? हे पोलीस प्रशासनाला सगळी दखल आहे, पोलीस प्रशासनाला माहित आहे. हा, रुपा भवानीजवळ 3 जण मेले, त्याचं वेगळं ऍक्सिडेंट दाखवलं गेलं. मग हे विषय फार गंभीर आहे साहेब, हे करतात आणि आमच्यावर त्यांनी आरोप करतात. सर, माझा एक असा प्रश्न आहे सर तुम्हाला. तुम्ही गोसेवा करता, एक पुण्याचं काम करता, खूप चांगली गोष्ट आहे सर. पण तुम्ही कधी गोशाळेला भेट दिलात का सर? हो. कारण काय की गोशाळेमध्ये जे तुम्ही म्हणता की आता आयशरमध्ये किंवा गाड्यामध्ये 15-15, 20-20 जनावर कोंबली जातात, पण गोशाळेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या ठिकाणी गोशाळेची क्षमता 100 सव्वाशे असेल, तर त्या गोशाळेमध्ये 300-300, 400-400 त्या ठिकाणी जनावर असतात. आणि मी स्वतः एकदा त्या गोशाळेमध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणी एका खड्ड्यामध्ये 15-20 गायी अशा पुरलेल्या होत्या, म्हणजे टाकलेल्या होत्या. आणि त्यांना तिथल्या मॅनेजरला असा प्रश्न केला की बाबा ह्याचा मृत्यू कसा काय झाला, त्या कारणाचं काय सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का, रिपोर्ट काय आहे का? त्याने काय उत्तर दिलं नाही. म्हणजे तुम्ही गोशाळेला काय असे प्रश्न विचारता का जसं तुम्ही ह्यांच्यावरती करता? बघा, मी तुम्हाला एक सांगतो, आम्हाला गोरक्षण करताना गोशाळा सुद्धा चुकत असेल तरी सुद्धा आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे. तुम्हाला जर विचार असेल हिंसा गोशाळेला, मी त्यांच्या संगत माझे भरपूर भांडणं झालेले आहेत त्या संदर्भामध्ये, वरती त्यांचा रिपोर्ट केलेला आहे. मी सतत त्या गोशाळेला भेट देत असतो की गायी व्यवस्थित आहेत का नाही, किंवा त्या गायीचं त्यांनी व्यवस्थित पालन करतात का नाही. आता तिथं 700-750 जनावर सांभाळायची संख्या आहे ती मोठी गोशाळेची. अजून सुद्धा त्यांनी पाठीमागे 2 एकर जमीन घेतलेली आहे. परंतु काय होतंय, एके वेळेला माणसं मिळत नाहीत. काय माणसांची कमतरता होतीये. माणसांची कमतरता झाल्यामुळे काय वेळेला देखरेखीला दुर्लक्ष केलं जातं. आणि तुम्हाला सांगतो ना मी, ज्या वेळेला गायी ज्या अशा पद्धतीनं आणल्या जातात, कधी कधी त्या गायी किती बी डॉक्टरकडनं त्याचा औषध उपचार करू दे, शेवटी ते मरतेतच. आणि अशा अवस्थेत मरती होती की एखादा असं पाय दाबलेलं असतं. आता तुम्ही सगळे पत्रकार बघितलेले आहेत, पाय दाबलेले असते, पाय तोडून मारलेले असतात, इंजेक्शन दिलेले असतात. मग ते पायच कधी कधी मोकळा होत नाही. आणि गायीचा असा आहे, कधी पायावर मारली गायीला की ती गाय उठतच नाही आयुष्यभर, असा त्याचा विषय आहे. त्यामुळे काय होतंय, आता एक वेळेला 750 जनावर, त्यातले एकदमच अचानकच 5-10 मेले, मग त्याला पुराचं कुठं तर ते तिथं खड्डा घालून पुरलं जातं. असं नाही की जिवंत आहेत त्यांना मारलेत किंवा पुढं, असं विषय नाही आहे. तुम्ही डॉक्टरला बोलत आहेत का नाही त्याची सुद्धा तुम्ही खात्री करा. मानत नाही तर गाड्या का अडवतात असा एक प्रश्न निर्माण होतो. बघा, आता मध्यंतरी सदाभाऊ खोत आमदार ह्यांचे आमदार म्हणतो मी, कुरेशीचे आमदार, त्यांनी जे मोठं आंदोलन केलं महाराष्ट्रभर, काय तर त्या आमदारांनी एवढं भार बोंबाबोंब केली. मग विधानसभेमध्ये अधिवेशनात त्यांनी का हा प्रश्न उपस्थित केला नाही की जर्सीला तुम्ही गोमातेचा का दर्जा देत नाही, मग जर्सीला तुम्ही रिकामी करा, हे का त्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही? त्यांनी करायला पाहिजे का आम्ही करायला पाहिजे? आम्ही मोब गोसाहेबाला सांगितले की जर्सी बी घ्या. गोसाहेब म्हणते जर्सी गाय देशी गाय नाही आहे म्हणून आम्ही घेत नाही आहे. परंतु त्याला जे प्राणी क्लेशचा कायदा, हा प्राण्याचा कायदा प्रत्येकाला लागू होतो. भले तिथं
कुत्रं राहू दे, अगर उंट राहू दे, माकड राहू दे किंवा कुठलेही प्राणी राहू दे, त्या प्राण्याला हा कायदा लागूच होतो. मग ते काय आहे की जर्सी आता म्हणजे गाय नाही पण ते दूध देते, एक प्रकारचं दूध देते ते. मग ते समोरच्याला आता कायदाच नाही आहे, कायदा सगळ्याला सारखंच आहे, मग ते प्राण्याला बी सारखंच आहे, म्हणून ते त्याच्यावर कारवाई होते. मग तुम्हाला जर एवढं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा किंवा जाऊन गोसाहेबाला मुख्यमंत्र्यापर्यंत तुम्ही जावा की जर्सीला रिकामी करा. तुम्ही करतच नाही. गोसेवा आयोग पण त्याला अनुदान वगैरे आता काही देत नाही जर्सी. हा, देतच नाही ना. मग तुम्ही जर्सी मशीन का अडवता त्यांचं असं मत? मग ते सांगायला की तुम्हाला आणि जर्सी तुम्ही मॉब लिंचिंग करताना असं त्यांनी थेट आरोप तुमच्यावरती केलेला आहे ते, सर. काँग्रेसचे तुम्ही कायदा हातात घेता असं त्यांचं म्हणणं आहे. हो का, आम्ही एकतर एक सांगतो तुम्हाला, आम्हाला जर कुठली माहिती कळाल्यावर पहिला आम्ही 112ला कॉल लावतो. हम्म. ज्यावेळेला आम्ही 112ला कॉल लावतो त्यावेळेला तिथे पोलीस येते. पोलिसासमोर आम्ही व्हिडिओ चालू ठेवलेला असतो आणि पूर्ण ओपन करतो सगळं कंप्लीट, आणि ओपन करून त्यात जे काय ते पोलिसांसमोर आम्ही तिथं दाखवतो की बाबा काय बघा, त्यात काय जे असेल ते तुम्ही योग्य ते कारवाई करा. आम्ही पोलिसाला असं सांगू शकत नाही की हे केलेच पाहिजे, ते समोर दिसते ना पोलिसांना, हे करावं का नाही करावं. आता मी काय म्हणतो, तुम्ही म्हणता की जर्सी गाय नाही, आम्ही सुद्धा मानत नाही जर्सीला गाय. तुम्हाला सांगावं, आम्ही सुद्धा मानत नाही, स्पष्ट मी कॅमेरासमोर बोलालो, आम्ही सुद्धा मानत नाही जर्सीला गाय. पण ज्या वेळेला ते जर्सी, ज्या वेळेला आपण पोलीस कंट्रोलला कॉल करतो, गाडी सापडते, गाडी सापडल्यानंतर पडदा उघडला जातं, त्यात जर्सी दिसतात, आम्ही पोलिसाला म्हणू शकत नाही की कारवाई करू नका, आणि असं बी म्हणू शकत नाही की गोशाळेत आमच्या आणून सोडू नका. अहो, ते त्रास आम्हाला आहे, कारण की ते जी बारके बारके पिल्ले आहेत ना, 3 दिवसात मरतात. किती, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी टिकत नाहीत ते पिल्ले. त्याचा खड्डा खांदून JCB आणायचा त्रास आम्हालाच आहे, त्याला दूध पाजायचा त्रास आम्हालाच आहे. मग आम्ही का करतो, तर एक प्राणी जीव हे आहे ना, हे महात्मा गांधीचा देश म्हणतो ना अहिंसाचं, मग त्या प्राण्यावर जीव करायचं का नको आम्ही, का प्राण्यालाही मारायचंच? म्हणजे सगळ्यालाच मारून तुम्ही बंगले भरायला लागला मग राहणार काय, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. तुम्ही पाठपुरावा करा. पोलिसांकडनं काय तुम्हाला निरोप आला का? नाही, अजून पोलिसांकडनं काय निरोप आला नाही. तर पोलीस म्हणजे ते म्हणतात की आम्ही पोलिसांकडे तक्रार केली, तुम्ही सुद्धा म्हणतात की आम्ही पोलिसांकडे तक्रार करतो. हो, मग तुम्हाला काय पोलिसांचा प्रतिसाद मिळतो का नाही? नाही, पोलिसाचा प्रतिसाद मिळतो ना प्रत्येक कारवाईला, नाही अशातला भाग नाही, पोलिसाचा प्रतिसाद मिळतो. आता जे सरकार आहे तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे गोरक्षणासंदर्भामध्ये. आणि तुम्हाला अजून सुद्धा एक माहिती देतो, सोलापूरला गोरक्षणाचं काम हे एका मुस्लिमने चालू केलंय. जावेद शेख म्हणून एक मुस्लिम होता, त्यांनी इथं गोरक्षणाची सुरुवात केलेली काम. एकदम सुरुवातीला त्यांनी पहिल्यांदा मोर्चा घेतला, सोलापूरमध्ये आंदोलन केलं, आणि त्यांनी हे केलेलं. आता तो पुण्यात स्थायिक झालेला, तो गोप्रेमी आहे. तर तो आम्ही मुसलमान म्हणून त्याला करत नाही. आता त्याच्या भावावर हल्ला झाला विजापूरमध्ये, मी स्वतः मदत केली त्याला. एका पत्रकावर हल्ला झाला, त्याच्यावर बाबरे नावाचा पत्रकारांनी त्याच्या भावावर हल्ला झाला विजापूरमध्ये, त्यावेळेला मी स्वतः मदत केलेली आहे. असं नाही की बाबऱ्यांना मदत केली आणि त्याला बोलले, त्याचा विषयच नाही. आम्हाला गोप्रेमी असणारा जो मुसलमान भारतीय तो आम्हाला प्रेमीच आहे. मग तो गोरक्षणाच्या विरोधात आमचा हिंदू उतरला असेल तो आमच्या दुश्मनच आहे. आम्ही फक्त गाईवर लक्ष देतो, आम्हाला दुसरा काही विषयच नाही. जर्सीचं दूध पिल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. हो, शरीरावर आहे. हो. त्यावर बंदीचे काम मागणी करतात काय जर्सी? आता हे बघा, हे कसं आहे माहिती आहे का, याला मोठा उठाव व्हावा लागतोय. ह्याच्यासाठी ना खूप वैज्ञानिक लोक प्रयत्न करायला लागलेत. आता A2 जे दूध मिळतंय, A2 जे दूध आहे ते जर्सीचं आहे, A2 जे आहे ते देशीचं आहे. A2 पासून जे कॅन्सर शरीराला, आज जे डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे त्या जर्सीमुळेच वाढलेलं आहे. काय डायबिटीज झालेलं आहे, कॅन्सर झालेलं आहे, अनेक रोग त्याच्यामुळे उत्पन्न व्हायला लागलेत. की सगळ्यात जास्त जर कुठला आजार होत असेल तर कॅन्सर व्हायला लागलाय. म्हणून आम्ही मूक प्रचार करतो, काही वेळेला फेसबुकला बी टाकतो, पण काय लोकांना ते समजत सुद्धा नाही आहे. त्याचा प्रचार आम्ही करणारच आहे. पण बंदीच आणा म्हणलं की मग सगळे शेतकरी संघटना उठून बसतात की आम्हाला ह्याच्यावर बंदी आणा म्हणते, त्याच्यावर बंदी आणा म्हणते, जगाचं कसं. सर, आणखी त्यामुळे- एक प्रश्न असा आहे की तुम्ही थेट गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न किंवा आंदोलन का करतो? नाही, आता ह्या महाराष्ट्रामध्ये तिथं दर्जा मिळालेला आहे. आता भारताच्या ह्याच्यावर सुद्धा आता आपल्याला ह्या महिन्यात 24 तारखेला एप्रिल महिन्यात काय काय आंदोलन तुम्ही आहे आमचं. पाठपुरावा केलाय? हो, करायला की आम्ही पाठपुरावा चालू आहे. मोठं आंदोलन पूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला आंदोलन आहे. बरं. या तुम्हाला ह्या एप्रिल महिन्यात लास्टला तुम्हाला दिसल, मला तारीख लक्षात येत नाही. वन टाइम सगळं पूर्ण भारतामध्ये आंदोलन आहे त्या गोष्टीवर, की गोमातेचा दर्जा मिळावा. तुमच्यावर कधी हा, नाही ना, तुमच्यावर कधी जीव देणा हल्ला वगैरे झाला? 5 वेळा झालेलं आहे, एकदा नाही. विजापूर चौकात एकदा झालेलं आहे, शिवील चौकात एकदा झालेलं आहे, परत मंगळवेढ्याकडे झालेलं आहे, शिवील हॉस्पिटलमध्ये झालं. असे 3-4 हल्ले माझ्यावर मोठे झालेले तुमच्यावर आहेत. मोठे हल्ले झाले. तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी कधी कोणावर हल्ला केला का? नाही, आम्ही कुणावर हल्ला केलेला नाही बघा. आम्ही हे बघा, व्हिडिओ सर, म्हणजे काही गाडी फोडलेले, मारहाण करताना वगैरे. तुम्हाला मी एक सांगतो, ज्या वेळेला गोरक्षक गाडीचा पिछा करतो, गाडीचा पिछा करून तो अडवायचा प्रयत्न करतो,
समोरचा गाडीवाला अंगावर गाडी घालायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे दोघांमध्ये ती भांडणं होतात की बाबा तू, मग त्यांनी पुढे जाते. आता आमच्या स्वतःच्या गाडीवर तवेरा म्हणून तवेरा गाडी अक्षरशः बार्शीमध्ये गाडी आयशरनं ठोकून आम्हाला असं उलटली होती. नशिबाने आपले सगळे गोरक्षक वाचले त्यावेळेला आणि ती गाडी सुद्धा आम्ही कसं तर पकडली. पण हे जे करते ते हिने करतात. आता गाडी अडवलं तर थांबावं. एक तर आपण चोरी करतो, मग पळून कशाला जावं? कुठं अडवणारच ना, थांबणारच ना. थांबाव, बघू दे, चेक करू दे, काय असेल तर बाबा होऊ दे कायदेशीर जे होतं. मग थांबला, व्यवस्थित राहिला तर गोरक्षक मारत नाहीत. पण ते येऊन अंगावर गाडी घालायचा प्रयत्न केला, मग ते त्यांना राग येत आहे. मग सापडलं रागाच्या भरामध्ये मारायचा प्रयत्न करत. असा विषय होता. आमच्यापाशी बी व्हिडिओ आहेत आमच्या अंगावर गाड्या घातलेल्या. आता मी मला एकच उदाहरण दिलो. प्रचंड नावाचा जो पोलीस होता, आता सगळ्याला माहित आहे सगळ्याला, की त्याला मंद्रुपकडे त्याला अक्षरशः कुचलण्यात आलं गाडीच्या खाली. तर गाडी थांबवून कुचलण्यात आलं. असं बी नाही की तो बिचारा जवळजवळ 15-20 किलोमीटर पिछा केल्यावर एका बोळात घातले आणि थांबवले. तो गाडीच्या समोर आल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर गाडी घालून पार त्याला म्हणजे संपवलेला आहे. असा विषय होतो. बरं, सामंजस्याची भूमिका घेत तुम्हाला असा कुठला संदेश द्यायचा आहे, शेवटी द्यायचा आहे का तुम्हाला? आम्ही एवढं सांगतो की तुम्ही जे काय करायचं ते कायद्यात बसून करा. की तुम्हाला वाटतं ना की म्हशीला परवानगी आहे, तर म्हशीला जर परवानगी असेल तर डॉक्टर सर्टिफिकेट घ्या, RTOची गाडीला परवानगी घ्या आणि गाडीत आणताना चारा पाण्याची व्यवस्था आणा. जे असेल ते कायद्यामध्ये बसून तुम्ही करा. आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही. आता मला एक सांगा, बकरी ईदला बकरी कापलं पाहिजे का गाई म्हैस कापलं पाहिजे? अहो कितीतरी गाया आम्ही बकरी ईदच्या टायमाला त्या नई जिंदगी विजापूरमधनं आणलेल्या आहेत. अहो एक वेळेला आमचा 200चा टार्गेट आहे. पेपरला सुद्धा बातम्या आलेल्या आहेत. आता मी तर तुम्हाला सांगतो, बकरीतल्या 3 ते 4 वर्षाखाली विजापूरमध्ये चमड्याचं दुकान आहे. त्याच्यासमोर मोठ्या गाळ्यामध्ये 41 खिल्लार गाई पूर्ण पांढऱ्या शिपट त्या काढल्या. कशाला पाहिजे हो तुम्हाला? बकरी द्या ना, बकरी कापा की. तुम्हाला गाई कशाला पाहिजे? म्हणजे तुम्हाला हिंदूच्या भावना दुखवायच्या आहेत. तुम्हाला हिंदूच्या भावना दुखवायच्या म्हणून तुम्ही काय कापता? आमचं स्पष्ट मत आहे. करू नका ना तुम्ही, ते करू नका. तुम्हाला जे काय ते योग्य करा. तुम्ही सुद्धा नीट करा, आम्ही सुद्धा नीट चालतो. तुम्ही वाकडत चाललं तर आम्ही वाकड्यात चालणार ना. जसं आम्ही देशाचे सैनिक जे बॉर्डर आहेत, तसं आम्ही इथले सैनिक आहोत. आम्ही लक्ष ठेवून आहोत त्यांच्यावर की काय होतंय का. तसं तर IBचा रिपोर्ट आहे. आज ज्या गाईच्या रक्ताचा जे पैसा आहे तो सगळा पैसा दहशतवाद्याला जातो. हाडाचा पैसा दहशतवाद्याला जातो. हा सरळ IBचा रिपोर्ट आहे. मी म्हणत नाही तुम्हाला IBचा रिपोर्ट पाहिजे तर ते सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं मिळालं. हे सगळं आमच्या मिलिंद भाऊंना स्वतः अनुभवलेलं आहे समोर. मिलिंद एक मोठे असं म्हणतात की एक सभेमध्ये म्हणलं होतं की जर्सी ही गाय नाही आहे. होय ना. तर त्या वाक्याला तुमचं समर्थन हो, आहे. समर्थन नाही. जर्सी गाय नाही. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय करावं? आता त्यांनी काय म्हणतात, आमचं जर्सीचं बिझनेस आहे. जर्सीसाठी पण त्यांचं काय नियम आहे? मी तेच सांगितलं, मग आम्ही उत्तर दिलो ना. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा ना शासनाकडनं. तुम्ही तिचा पाठपुरावा करत नाही, आम्हाला काय लढता? कायद्यात तुम्हाला बदल करायला लावा की जर्सी गाय नाही ना, तुम्ही तिथे बदल करायला लावा. आम्ही थोडीच म्हणतो तुम्हाला. जे कायदा आहे ते कायद्यानुसार चालू दे ना. आम्ही सुद्धा कायद्यानुसार चालतो. आम्ही बेकायदा चाललो असतो तर आम्हाला पोलीस तेव्हाच उचलले असते. म्हणजे आता कायद्यामध्ये जर्सीला गाय म्हणून मान्यता आहे का? कायद्यामध्ये फक्त प्राणी म्हणून मान्यता आहे. जर्सी हे शब्दच नाहीये अजून. जर्सीचा हे घेतले फक्त गोसेवा आयोगाने. ऐकून घ्या मी काय सांगतो. दुधाचे जे प्राणी आहेत, दुधाचे जे प्राणी म्हणजे त्यात म्हैस राहू दे, गाय राहू दे, काय राहू दे, दुधाचे प्राणी कापता येत नाहीत. मग ते जर्सी बी राहू दे. आता जर्सी दूध देते म्हणजे ती दुधाची प्राणी झाली. भले ते गाय मानत नाही, पण ते कायद्यामध्ये आहे. पण गोसेवा आयोगाने शेळी पण दूध देते. शेळी बी दूध देते. त्याला बी तसं बघायला गेलं तर मग शेळीला बी आहे हो. पण आपण त्या गोष्टीत जास्त लक्ष देत नाही ना. त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता गोसेवा आयोगाने त्या जर्सीला मान्यता दिलेली नाही आहे. म्हणजे जर्सीला त्याने मान्यता दिली नाही म्हणून ती बेकायदेशीर कापा म्हणून असं त्याचा अर्थच होत नाहीये. आमचं काय मध्ये त्याचा अर्थ होत नाहीये की तुम्हाला जर बदल करायचा असेल ना, मग सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्ही कोर्टला घेऊन जे आंदोलन केलं आमदारांना रस्त्यावर उभारून, त्याचा फायदा तर काय तुम्हाला झालेला नाही आहे. त्याच्यावर तुम्हाला कोणी विचारलं सुद्धा नाही. त्यापेक्षा जाऊन तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटा, जर्सीला मोकळा करा म्हणून. आम्ही थोडीच म्हणतो तुम्हाला नाही म्हणून. कायदा करून घ्या. माझा एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला. गोसेवा करण्यासाठी सर्वात अग्रभागी जे असतात ते सुधीर बहिरवाडे असतात. तुमच्या बरोबर आणखी तुमचे काय सहकारी वगैरे आहेत? हो, भरपूर सहकार्य. त्यांची नावं येत नाहीत थोडंसं. नाही काय सुधीर बहिरवाडे हे नाव जे आहे ते अग्रभागी आहे सध्या. कसं आहे माहिती का, हे लोक ज्यावेळेला कुणाचं तर नाव आलं त्यांना गाठणे, मग त्यांच्या गल्लीतलं कोण असेल तर त्याला जोड ताकीद दे, त्यांनी त्याच्यासोबत कारवाईला चाललंय, त्याचं नाव या लागलंय, मग त्यांच्या आई वडिलाला जोड भेटणे, मग त्यांना जाऊन सांगणे,
मग त्याला डवचणे, मग पोलीस खात्यामध्ये एखाद्या बेकायदेशीर का तर त्याच्या नावावर केस करा म्हणून नाव देणे आणि लोकांचे सर्वांचे आयुष्य बर्बाद होते म्हणून ते काय लोक पोरं नाव घेऊ, मग भाऊ नाव घेऊ नका आमचं, किंवा आम्ही येतो तुमच्या पाठीशी राहतो, पाठीमागे राहतो, पण काम करतो, अशांची काय भूमिका असते आहे? काय नावं बी आहेत येते पण पुढं सर, काय आता नाही. तुम्ही जे कार्ड आम्हाला दाखवलात तुम्ही हा. आता कॅमेरा तुम्ही तुमचं कार्ड दाखवलात, तर गोसेवा करत असताना तुमच्या या संघटनेचे काय नियम असतील की सर? काय हो. नियम आहेत? काय सांगतात तुमचे नियम? काय नाही, ज्यावेळेला गाडी एखादी आम्हाला दिसली किंवा एखादा कचरखाना दिसला, पोलिसांना कळवा, पोलिसाला सोबत घेऊन काम करा, स्वतः एकटे जाऊ नका, किंवा कुरेशीला किंवा ज्या ड्रायव्हरला मारहाण करू नका, हे असं आमचं मत असतं. आम्ही त्यांना सांगतो तसं. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.